ऋतूंचा अभाव आपल्याला पाहायलाच मिळतो. भारत एकमात्र देश होता की जिथे मात्र 4-4 महिन्यांचे ऋतू आपल्याला पाहायला मिळायचे. शाळेमध्ये हेच शिकवलंय, पण आता मात्र 2025चा पावसाळा आपण पाहिला तर 7 ते 8 महिन्यांचा राहिला. 2026ची पहिली तारीख आणि पहिल्या तारखेला देखील पाऊस पडला. क्लायमेट बदललाय, काळ बदललाय. हिरवं जंगल कमी पाहायला मिळतं, कॉन्क्रीटचं जंगल आता जास्त पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने आता मात्र शहरामध्ये देखील वाघ आलेत. जंगलामध्ये वाघ पाहायला मिळत नाही, शहरामध्ये बिबट्याचं आगमन झालंय. त्यांच्या घरांवरती आपण बुलडोझर चालवणार तर ते आपल्या घरांपर्यंत नक्की पोहोचतील. जवळजवळ 70 वर्षानंतर आपल्या भारत देशामध्ये चित्यांचं आगमन झालं. चला मॅच सुरू करायची. हिरवं जंगल फार कमी पाहायला मिळते संकेत सर. कॉन्क्रीटचं जंगल वाढलंय, आधुनिकता वाढली, शहरीकरण झालंय आणि त्यामुळे शहरांच्या भागांमध्ये आपण पाहिली तर आवाजाची देखील मर्यादा आपल्याला ठेवावी लागते. चला वळूयात मॅचकडे. चला सामना सुरू करायचा मित्रांनो. चला आता हिस्ट्री जॉग्राफीचा पूर्ण लेक्चर मी दिला. मॅच सुरू करा आता. अर्थशास्त्र, भूगोल सर्व काही बोललो. आता मॅच सुरू करायचे. तर गोलंदाज निखिल साठी पारितोषिक आलंय. हॅट्रिक जर घेतली तर अभिजित खोपडे साहेबांकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. टीम मोरिया बॉयज चला 12th मान तुमचं आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. मॅच सुरू करायची. 5 वर्षी मॅच आहे. आज मात्र अंतिम दिवस. प्रत्येक मॅच ही फायनल सारखीच आहे. आपण जर पाहिले तर गल्लीतली मेहनत आज खऱ्या अर्थाने मैदानामधील स्वप्न सत्यात उतरत. क्रिकेटचा हा रंजक मनोरंजक प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र प्रत्येक संघ आणि प्रत्येक खेळाडू केवळ संघासाठी नाही तर आपल्या भागासाठी, आपल्या मातीचा अभिमान घेऊन मैदानामध्ये उतरलाय. याही मॅच मध्ये चांगल्या खेळाची अपेक्षा दोन्ही टीमचा देऊया शुभेच्छा. चला मॅच सुरू करा. 16 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करणं गरजेचं आहे. 25 मिनिटं जर ओलांडली तर 2 धावांची पेनल्टी. 4 षटकांमध्ये 16 मिनिटांमध्ये 4 षटकं झाली नाही तर 5व्या षटकामध्ये खेळाडू आतमध्ये. पंचांचा ग्रीन सिग्नल. माशॉन निखिल बॉलिंग मार्क वरती, स्ट्राईक वरती संजय आणि श्यामची ही जोडी. पहिलाच बॉल, संजयचा चांगला स्ट्रोक. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला. एक धाव मात्र घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने स्वतःचं खातं खोललंय, संघाचं खातं खोललंय फलंदाज संजयने. गोलंदाज निखिलसाठी पारितोषिक देखील आहे अभिजित खोपडेकडून. हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक. एकदंत कोपर टीम आपण ज्याप्रमाणे पाहतो आता मात्र एकदंत कोपर टीम मध्ये देखील ती स्थिरता आली आहे. प्रशांत आणि विक्रांतला खेळताना आपण त्या टीम मध्ये पाहतोय. प्रथमेशला देखील साथ मिळते. विकास यष्टांच्या मागे आपण पाहतो विकासला. गोलंदाज निखिल करतो. स्थिरता मिळाली या टीमला. इथे मात्र सिग्नल आला तो म्हणजे व्हाईट बॉलचा. क्रिकेटची आवड गावावरून देखील बोलावते डोंबिवलीमध्ये. अमित कडाळे यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील वेलकम. या मॉर्निंग सेशन मध्ये अमित कडाळे येत आहेत. नुकताच आम्हाला कळायला देखील गावाला बिझनेस देखील स्टार्ट केलाय. भवानी स्पोर्ट्स शॉप देखील त्यांनी ओपन केलंय.
गोलंदाज निखिल तयार. ओ टॅपचा फटका. खेळाडू तिथे मात्र तैनात आहे. चांगलं फिल्डिंग. एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3. व इथे मात्र चेंडू हवेमध्ये. एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 4. या ओव्हरचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र थोडस इम्प्रुव्हमेंट प्राइस मध्ये आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिक जर घेतली तर 2000 रुपयांचं पारितोषिक असेल अभिजित दादांकडून. पारितोषिकामध्ये वाढ झाली आहे. ओ इथे मात्र चांगला बॉल. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पायांचा वापरच केला नाही. क्रिकेटमध्ये फुटवर्क, मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर एंगेजच राहाल. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत. स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक वरती श्याम सध्या तरी आरामच करतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती स्कोरबोर्ड वरती झाली आहे 5. ग्रीन लाईट पेटली. हॅलो येस. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते 6 धावांची. टीम मोरिया बॉल्स टीम थोडस लेट आलेत पण मैदानामध्ये धावा देखील तितक्या बनल्या नाहीयेत. गोलंदाज निलयचा वापर केला आणि निलयसाठी देखील ते प्राइस कंटिन्यू असेल अभिजित दादांकडून. हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक. पायाच्या सहाय्याने चेंडू इथे मात्र अडवला, आतमध्ये ठेवला, तरी देखील एकच धाव मिळाली संकेत सर. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. संजय आणि श्यामची ही जोडी, एस ची ही जोडी पण रन तर बनवावं लागतील. गोलंदाज निलय बॉलिंग मार्क वरती सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंड वरती श्याम. इथे मात्र पुन्हा एकदा टाप करण्याचा प्रयत्न. श्यामचे प्रत्येक स्ट्रोक स्टिकर वरती लागतात. टायमिंग तितकंच होत नाहीये. प्रत्येक बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. सिमेंटची खेळपट्टी आहे. त्याचं कारण देखील श्याम खूप वाकून खेळतो आणि जोपर्यंत चेंडू टप्पा पडतो बाउन्स मिळाल्यानंतर पुन्हा एकदा स्वतःला स्ट्रेट करणं आणि त्यामध्ये स्ट्रोक कन्वर्ट करणं थोडंसं कठीण, पण इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय संजयच्या बॅटमधून. बाळा
स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक. 12 धाव धावफलकावरती. क्रिकेटच्या सुरुवातीलाच जिम जॉईन केली होती. स्ट्राईक वरती संजय. इथे मात्र स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. विकासच्या हातामध्ये हा बॉल आला पण पंचांचा सिग्नल वाईड. एक्स्ट्रा रन. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 13. दुसरं षटक प्रगतीपथावर. 13 धावा धावफलकावरती. स्ट्राईक वरती आपण पाहतो संजय. गोलंदाज नीलय आपला फिरकीचं जाळं फेकतोय. एकदंत कोपर टीम. इथे मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा एक्झॅक्टली कुठे पडलाय. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त काम 2 पूल्स मधून आपण पाहिलं. ए आणि बी मधून. ए पूल मधून अव्वल दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला ओमसाई गणेश संघाचा. बी पूल मधून ब्रिलियंट खेळ श्री 11 दिवा संघाचा पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये इतिहास रचला गेला. आज मात्र त्या इतिहासाच्या पानांवरती काही ओळी लिहिल्या जात आहेत. आतापर्यंत 2 सामने पाहिले. 2 सामन्यांमध्ये विजय संपादन केलेल्या संघांचं देखील अभिनंदन. पण जसा जसा डाव पुढे जातोय तशी तशी परीक्षा देखील तितकीच मोठी आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये देखील मजा येते. एकदंत कोपर विपक्ष मोरिया बॉयज या 2 संघांमध्ये ही सुरू असलेली लढाई. बारा वाजून 26 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. 6 मिनिटं आतापर्यंत कंप्लीट झाली आहेत. थांबून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्ट्रीकर वरतीचा बॉल लागतो. खेळपट्टीवरती बाउन्स मिळतोय. त्या बाउन्सचा थोडा अभ्यास करावा लागेल टीम मोरिया बॉल्स टीमला. आता मात्र स्पर्गटचा फटका. एक्स्ट्रा कव्हर मध्ये प्रोटेक्शन. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतं. पंधरा धाव धावफलकावरती आपण पाहतोय. वेलकम मॉर्निंग सेशन मध्ये अमित कडाय सरांचं देखील शुभागमन होतं. गावामध्ये बिझनेस स्टार्ट केलाय. संकेत सर कोणता बिझनेस सांगतायत पण आम्हाला तर कळालं टी शर्टचा बिझनेस स्टार्ट केलाय. आणि गोलंदाज निखिल आला तर निखिलसाठी पारितोषिक ते कंटिन्यू असेल. अभिजित दादांकडून हॅट्रिक जर घेतली तर 2000 रुपयांचं पारितोषिक. अभिजित दादांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. स्वागत आहे आपलं दादा. इथे मात्र क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. मोरिया बॉल्स टीम संघाला अजून एक विकेटचं नुकसान होत आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजी सुरू आहे मोरिया बॉयज टीम स्कोरबोर्ड वरती थोडी कमतरता आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र नवीन फलंदाज रोहन येतो. 4थ्या क्रमांकावरती रोहनच्या स्टँडर्ड नुसार मी म्हणेन थोडस कमी आहे. कारण की नुकताच झालेल्या विभागातील स्पर्धेमध्ये रोहनची बॅटिंग सर्वांनी पाहिली आहे.
इथे मात्र अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. खेळपट्टीवरती बाउन्स तर मिळतो. बाउन्स अपेक्षित आहे कारण की सिमेंटची खेळपट्टी कॅप्टनचा बॉल आणि कॅप्टनचा बॉलला त्या टणक भागावरून तो सॉफ्ट बॉल क्रेझी बॉल सारखा उडतोय. मातीच्या विकेटवरती तितका बाउन्स मिळणार नाही पण सिमेंटच्या खेळपट्टीवरती गोलंदाजाला नेहमी बाउन्स मिळत असतो. धावसंख्या धावफलकावरती झाली ती म्हणजे 16. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. स्ट्राईक वरती कॅप्टन गणेश. ते मात्र शॉर्ट लेग मध्ये चांगली फिल्डिंग. स्ट्रायकर एंड वरती थ्रो. यष्टीरक्षकाने विकेट परचेस केली आहे. विकेट मिळाली. अजून एक धक्का लागतो. रोहनची विकेट या डावातील खूप मोठी विकेट आहे कारण की रोहन चांगल्या टच मध्ये आहे. तोच मात्र इथे बाद होतोय. विभागातील स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर टॉप मध्ये खेळत होता रोहन. ज्याप्रमाणे बॅटिंग करत होता दोन्ही दिवस चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. आज मात्र 4थ्या क्रमांकावरती रोहन आला. मी म्हणतो संजय आणि रोहनची जोडी जर असती तर मजा आली असती या डावामध्ये देखील. पण संजय आणि श्यामने थोडंसं निराश केलं. त्यानंतर गणेश अजूनही थोडंसं स्ट्रगल करतोय मैदानामध्ये. रोहन बाद झाला आणि आता नवीन फलंदाज येतोय योगेश. मोर्या बॉयज टीम थोडंसं कॅल्क्युलेट करावं लागेल. इथून मात्र कसा डाव पुढे नेता येईल त्यासाठी प्रयत्न करावा लागेल कारण की एकदंत कोपर संघ आपण पाहतोय मागील 2 हप्त्यांपासून या संघामध्ये अधिक प्रबळता ताकद मिळाली आहे. प्रशांत आला, विक्रांत आलाय, प्रथमेश देखील चांगले टच मध्ये. बॅलन्स आता मात्र ही टीम पाहायला मिळते. आता मात्र लाईन पाहावी लागेल. सिग्नल वाईट बॉल्स एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 17. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपण पाहतोय धावा 17. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 17 धावा धावफलकावरती. अंतिम दिवस असा आपण पाहतोय आणि अंतिम दिवसामध्ये खऱ्या अर्थाने या खेळाडूंची कसोटी कसोटी फॉर्मॅट सारखंच सर्वांचा लुक देखील आहे. खरी परीक्षा आहे अंडरआर्म क्रिकेटची. या लिमिटेड ओव्हरमध्ये अनलिमिटेड ड्रामा आणि चांगला कारनामा करण्याचा प्रयत्न प्रत्येक फलंदाज, प्रत्येक गोलंदाज, प्रत्येक खेळाडू करतोय. पण हे सुंदर व्यासपीठ निर्माण केलं मिड डोमिनिकल टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ही आदरांजली श्रद्धांजली स्पर्धा सुरेंद्रच्या नावाला आणि त्याच्या नावानेच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज धवलसाठी देखील ते प्राइस कंटिन्यू असेल. अभिजित दादांनी त्यांच्यासाठी देखील प्राइस लावलाय. अभिजित दादांनी आता मात्र आपली तिजोरी रिकामी करायला घेतल्या. इथे मात्र चांगला फटका आहे धवलच्या आगे. चांगला फटका. बॉल बाउंड्रीला बाहेर 4 धावेसाठी. चौकार इथे मात्र आलाय. धवलने हॅट्रिक संपादन केली तर 2000 रुपयांचं पारितोषिक अभिजित दादांकडून. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4थं षटक प्रगतीपथावर सुरू आहे. एकवीस धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज धवन बॉलिंग मार्कवरती. तेरा मिनिटं आतापर्यंत कंप्लीट झालीत कारण की 12:26 या डावाला सुरुवात झाली होती. आता मात्र 12:40 झालीत. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिले पायावरती बॉल लागला त्यानंतर यष्टांवरती धडकतोय बॉल. विकेटचं पतन. अजून एक नुकसान. तन्मय बॅकर टीमचे कॅप्टन आणि लक्ष्मी 11 टीमचे कॅप्टन दोन्ही कॅप्टन या ड्रॉ इथे मात्र केला जाईल. या इनिंग ब्रेक मध्ये चालू असलेल्या मॅच मधून विनर टीम असं नाव असेल. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 2 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला. धवल बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो. नवीन फलंदाज येतो अजय.
इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, स्ट्रायकरवरती थ्रो, डायरेक्ट हिट तर झालाय आणि फलंदाज इथे मात्र बाद. विकेट मिळाले. अजून एक धक्का लागतो टीम मोरिया बॉयज संघाला आणि रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने. रनआउट साठी रिव्ह्यू टेक्नॉलॉजीचा वापर, तंत्राचा वापर इथे मात्र केला जातोय. व्हिज्युअल आमच्या समोर क्लिअर आलाय. नॉट आउट. फलंदाज सुरक्षित आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल. नॉट आउट आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्कच होत नाही. डॉट बॉल. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून जा ना. अरे मग तू बॅट्समन आहे तर तू 12 का आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चोवीस धावा झाल्यात. सिग्नल वाईट बॉलचा एक्स्ट्रा रन. धावसंख्या धावफलकावरती 25. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे या फटक्याला अडवण्यासाठी. एक धावीतून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 26-26. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूंमध्ये काही ना काही करून 40+ जाण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. गोलंदाज प्रशांत आला आणि प्रशांतसाठी इथे मात्र पारितोषिक आलंय ते म्हणजेच विकी पाटील यांच्याकडून. हॅट्रिक जर घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक विकी पाटील यांच्याकडून. गोलंदाज प्रशांत. हॅट्रिक जर घेतली तर प्रशांतने, तर अभिजित दादांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि विकी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक, म्हणजे टोटल 1500 मिळू शकतात. पहिला आज बॉल डॉट फेकला. ओ इथे मात्र अजून एक चांगला बॉल. चांगली गोलंदाजी. कीपर साठी हा बाउन्सर होता. टप्पा पडल्यानंतर अगदी विक्रांतच्या चेहऱ्यासमोर बॉल आला. गुड बॉलिंग प्रशांत. ओ आता मात्र लाईन चेक करावी लागेल. 2 डॉट बॉल्स नंतर आता मात्र चूक झाली आहे. हॅट्रिक जर घेतली तर अभिजित दादांकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि विकी पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. ओ अजून एक चांगला बॉल. राईज ऑन सरप्राईज. खेळपट्टीवरती अचानक बाउन्स मिळतोय. टप्पा पडल्यानंतर पाहतोय आपण कमरेच्या लेवलला बॉल येतोय. ऑलमोस्ट विक्रांतसाठी हा गुडलँड स्पॉटचा बॉल होतोय. ओ स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल निसटला. एक धावीतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 28-28. आणि इथे मात्र अजून एक विकेट. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलंय. धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये फलंदाज इथे मात्र विकेट गमावत आहेत.
नवीन फलंदाज तनिष. तनिषला देखील पनिश केले प्रशांतने. विकेट मिळाली. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि ते मात्र विकेट मिळाली. चला ड्रॉ ओपन करूयात आपण. आणि बाबू सर आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जरा 29 धावांचं टार्गेट आणि मोरिया बॉल्स टीमला लागलेली पेनल्टी. त्यामुळे बॅटिंग युनिटच्या खात्यामध्ये 2 धावा आपण ऍड करणार आहोत. चालू असलेल्या सामन्यातील खेळाडूंनी लक्ष द्या की एका चिठ्ठीवरती विनर लिहिलंय आणि ड्रॉ इथे मात्र ओपन केला जातोय. चिठ्ठींवरती संघांची नावं आहेत आणि एका टीमचं विनर नाव आहे. एक चिठ्ठी तो चिमुकला उचलेल त्याच्या हातामध्येच हे भाग्य आहे. लक्ष्मी 11 टीम संघाला पुढे चाल मिळाली तर अर्थातच यातून जो संघ जिंकेल त्या संघाला तन्मय पॅकर संघासोबत फाईट करावं लागेल. चला या मॅचसाठी अंपायरच्या भूमिकेमध्ये अंकित सर असतील आणि स्वप्नील म्हात्रे सर. बाबू सर आपण या. चला बाबू सरांनाच आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत. स्क्रीनवरती आपण पाहतोय धावांचा पाठलाग करायचा 29. फार कमी बिझनेस झालाय पहिल्या डावामध्ये मोरिया बॉयज संघाचा आपण विचार केला तर. प्रयत्न तर केला, चांगल्या बिझनेसची अपेक्षा होती पण एकदम तो कोपर संघाने इम्प्रेस केलं. पहिल्या राऊंड मध्ये जोरदार खेळ, सलग 3 बाउंड्री मारल्या तर कोणत्याही फलंदाजाने या 2 फलंदाजांसाठी अर्थातच प्रशांत आणि विकाससाठी पारितोषिक आहे. सलग 3 बाउंड्री 2000 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो आशिष.
उत्कृष्ट दर्जाचे असे ओपनर प्रशांत कोंडे आणि नॉन स्ट्राईकला ते बिट्टू विकास विकास झकास. बघूया कोंडे आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते आशिष. बघूया आशिष काय करतायत. पहिला चेंडू टॅप मारण्याच्या नादामध्ये गेलेला आहे निर्धाव. कोंड्यांचा फेवरेट शॉट टॅप. दुसरा चेंडू आशिष टू कोंडे. कोंडेकडे खूप वर्षाचा अनुभव. पुन्हा एकदा त्यांना काही बॉल समजत नाही, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये संघाची धाव ओपन. आणि थेट इंदापूरवरून अमित कडाले साहेबांचे आगमन. या टुर्नामेंटसाठी खास त्यांना आमंत्रित केलं आहे ओमसाई गणेश संघाने. नाहीतर ते आपल्या बिझनेसमध्ये जरा मग्न आहेत, परंतु वेळात वेळ काढून ते इकडे उपस्थित राहिलेत, म्हणून त्यांच्या इथे मंडळातर्फे हार्दिक स्वागत. भवानी स्पोर्ट्सचं त्यांनी शॉप ओपन केलं इंदापूरमध्ये. खूप चांगलं. तिसरा चेंडू आशिष टू विकास. विकासकडे पण दांडगा अनुभव. आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अजून एक धाव. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 2. तिसरा चेंडू आशिष टू बिट्टू. Dancing down the wicket and ball goes out of the park and batsman goes out. आणि आता आलेले आहेत ते विक्रांत परब जप्पू. कोपर संघाचे एक खतरनाक बॅट्समन, अनुभव असलेले 2 बॅट्समन कोंडे आणि जप्पू. A1 जोडी कोपर संघाची. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 2. लक्ष काही मोठं नाही. 29 धावांचं माफ आव्हान आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, कोणी सांगू शकत नाही. 2-3 चांगले चेंडू प्रेशर निर्माण करेल आणि संघावर एकदा दडपण आलं तर पुढे काय होईल काही सांगता येत नाही. चौथा चेंडू आशिष टू जप्पू. एक पॉइंटला एक स्ट्रेट असे 2 फिल्डर त्यांनी सर्कलच्या बाहेर लावलेले आहेत. पॉवर प्लेचा मारा चालू आहे. आणि लक्ष्मी इलेव्हन संघाला बाय भेटल्यामुळे त्यांनी जरी चिठ्ठी होती त्यांना कॅडबरी म्हणून त्यांना एक पारितोषिक दिलं आलेलं आहे. रिव्हर्स खूप चांगलं फिल्डिंग, परंतु बॉल गेलेला आहे सीमारेषा पार. चौकार. वाईट +4. एकूण धावा 5. एकट्या स्वरूपामध्ये आलेल्या आहेत 5 धावा, परंतु क्षेत्ररक्षकांनी खूप चांगलं असं प्रयत्न केलं होतं, पण त्यांना प्रयत्नाला काही यश आलं नाही. तनिषांनी खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला, डाईव्ह लगावली, परंतु काही त्याचा उपयोग झाला नाही. चेंडू सीमारेषा पार. चौकार. वाईटच्या स्वरूपामध्ये आलेले आहेत ते 5 आणि धाव संख्या झालेली आहे ती 7. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 7. अजूनही 22 धावांचे लक्ष आहे ते. एक दंत कोपर संघाला. चौथा चेंडू आशिष टू विक्रांत. टॅप आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण रोहन यांचं. रोहन हे अष्टपैलू क्रिकेट प्लेयर आहे ते मोर्या बॉईज संघाचं. आणि 5वा चेंडू आशिष टू कोंडे. कोंडे यांना काय लय गवसलेली नाही अजूनपर्यंत, पण प्रयत्नात आहेत ते. 5वा चेंडू आशिष टू प्रशांत कोंडे. बघूया काय करतात कोंडे.
बॉलरने चेक केलेलं आहे, परंतु चेक आता बाउन्स होईल का पास होईल समजेल. 5वा चेंडू. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट अँड कव्हरच्या दिशेने मारलेला चौकार. कोंड्यांचा एक फेवरेट शॉट. कव्हर, पॉइंट, टॅप 3 शॉट खेळतात, परंतु स्वीप 4 शॉट त्यांचे फेवरेट शॉट आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आशिष टू प्रशांत कोंडे. आणि मिस फील्ड कॅच ड्रॉप. या कॅचचं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती एकदम कोपर संघाची 12. अजूनही 4 ओव्हरमध्ये त्यांना 17 धावांची गरज आहे. महत्वाच्या प्लेयरची कॅच सोडली. आता त्याचा त्यांना खूप पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 12. आणि पॅनल्टी धरून 14. पॅनल्टी होती लक्षात आहे, आम्ही चेक करत होतो लक्षात आहे की नाही, परंतु कोपर संघ खूप ऍक्टिव्ह आहे कारण की ते झालेले आहेत जप्पू आणि कोंडे. विक्रांत स्ट्राईकला आहे, विक्रांत आणि बॉलर आहेत ते रोहन. रोहन हे मोर्याबाई संघाचे अष्टपैलू क्रिकेटर प्लेयर. दानगा अनुभव आहे. वॉर्डच्या टुर्नामेंटमध्ये खूप चांगलं त्यांनी खेळ दाखवला आपला, परंतु संघ पराभूत झाला. दुसरा षटक घेऊन आलेले ते रोहन आणि स्ट्राईक एंडला आहेत ते विक्रांत उर्फ जप्पू. जप्पू नावाने प्रसिद्ध आहेत पूर्ण डोंबिवली मुंबईमध्ये ते. स्वीप अँड मिस फील्ड अँड 4. स्वीपच्या मार्फत 4 धावा जप्पू यांनी मिळवलेल्या आपल्या संघासाठी आणि धावसंख्या झालेली ते 18. अजूनही 11 धावांचे आव्हान आहे. उर्वरित 23 चेंडूमध्ये सामना जवळ खुला झालेला आहे तो एकदंत कोपर संघासाठी. दुसरा चेंडू रोहन टू जप्पू. रिव्हर्स अँड 4. चेंडू सीमारेषा पार चौकार. फेवरेट शॉट. यापुढील सामन्यात तन्मय पॅकर विपक्ष. या सामन्यातील विजयी संघ जो कोणी विजय संघ होईल त्याने त्वरित टॉससाठी या. तिसरा चेंडू रोहन टू जप्पू. बघूया हॅट्रिक लगावतो का बाउंड्रीची. चांगला असा कडक बॉल. काही समजलं नाही जप्पू यांना आणि बॉल गेलेला आहे निर्धाव. चौथा चेंडू रोहन टू जप्पू. डान्सिंग डाऊन टू विकेट आणि एज लागली आणि सिंगल. अजूनही 6 धावांची गरज आहे ती एकदंत कोपर संघाला. स्ट्राईकला ते अनुभवी दानगा अनुभव असलेले प्लेयर प्रशांत कोंडे. त्यांचा मित्र थोड्याच वेळा तिकडे येईल. अँड विकेट. पल्लू स्कूप मारायचा होता परंतु त्यांना काही जमलं नाही आणि फिल्डरकडे कॅच देऊन ते बाद झालेले आहेत. निराश होऊन ते पवेलियनकडे चाललेले आहेत आणि नवीन फलंदाज आता येत आहेत ते तुषार. तुषार पण खूप हुशार आहेत. बघूया ते हुशारी त्यांना दाखवायचे. सेन्सिबल क्रिकेट खेळायचं आहे आता. जास्त काही मोठ्या फटक्यांची गरज नाही. अवघ्या 6 धावांची गरज आहे ती एकदंत कोपर या संघाला. शेवटचा चेंडू टॅप केलाय आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 23. 18 चेंडू आणि 6 धावांची गरज. माफक असं लक्ष आहे ते एकदंत कोपर संघाला. जवळ सामना आपल्या खिशात घातलेला आहे परंतु अजून त्याला रन बनवायचे आहेत. सामना अजून जिंकलेला नाही आहे यांनी. अजय टू जप्पू. लेफ्ट हँडेड चक्री आणि निर्धाव. जप्पू यानं सुद्धा काही बॉल समजला नाही. त्यांना वाटला वाईट जाईल परंतु कट होऊन चेंडू पॅडवर आदळला. पुन्हा एकदा स्वीप आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. अल्टी ते घुमाव के फेवरेट शॉट आहेत जप्पू यांचे. अजूनही 2 धावांची गरज. 27. 2 पाहिजेत. स्वीप रिव्हर्स स्वीप. पुन्हा एकदा 1 आणि आता फक्त 1 धावाची गरज आहे ते एकदंत कोपर या संघाला.
स्ट्राईकला येते तुषार. एक धावाची गरज आणि पल्लू स्कूप षटकार. कोंडेच्या पावलावर पाऊल ठेवणं चुकीचं आहे मित्रा. कोंडे जे करतो ते रॉंगच असतो. माय फ्रेंड विशाल जाधव लुकिंग हिअर अँड oh, this is my favorite player and goes out. शुभम लोखंडे सारखा शॉट खेळत होता, परंतु शुभम लोखंडे आणि आपण आहोत. बॅट्समन नेम प्लीज. XYZ. पुन्हा एकदा विकेट. हॅट्रिक. हाच गोलंदाज पहिला आला असता तर चित्र काय वेगळं असलं असतं, परंतु खूप उशीर झाला आणि हॅट्रिक. परंतु हॅट्रिकला महत्व आहे. खूप चांगले असते बॉलिंग आणि ओव्हर समाप्त झालेले आहे. 3 षटकार समाप्त झाल्यानंतर धाव संख्या झाली ते 28. नॉन स्ट्राईक एंडला गेले निखिल आणि स्ट्राईकला येते जप्पू. आणि पॉवर प्ले देन एक धावांची गरज आहे ती एक दंत कोपऱ्या संघाला. बघूया जप्पू फिनिश करतात का. डेड बॉल. कीपर रेडी नव्हता म्हणून डेड बॉल घोषित करण्यात आलेले आहे. आणि एक्स्ट्रा धाव आणि संघ विजय झाले. एक दंत कोपरचे हार्दिक असेच